हाय, कसे आहात सगळे? रक्षाबंधनच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज रक्षाबंधन आहे, मला सुट्टी नाहीये. मग आता काय, ऑफिसला चाललीये मी. संध्याकाळी आपण सेलिब्रेट करूच रक्षाबंधन. पण रक्षाबंधन का सेलिब्रेट केलं जातं, रक्षाबंधन का साजरं केलं जातं हे माहितीये का तुम्हाला? रक्षाबंधनला बहीण भावाला राखी बांधते. बरं, का राखी बांधते आपण बोलूया त्याच्यावर. खरं तर राखी बांधते भावाला, एक म्हणजे सुताचा धागा बांधते ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार. पण तो एक धागा नसून बहिणीचं रक्षण करणारं भावाचं एक पवित्र बंधन मानलं जातं. हल्लीच्या धकाधकीच्या या जीवनात चिंचावरावरून भांडणारे भाऊ बहीण, ते अगदी आईच्या बाजूला कोण झोपणार वरून भांडणारे भाऊ बहीण, हे सुद्धा हल्ली ईमेलद्वारे, व्हॉट्सअपद्वारे, चॅटद्वारे निदान तरी तेवढं तरी सेलिब्रेशन करतात. खरंच आपल्याला असंच म्हणायला पाहिजे. आता द्रौपदीने कृष्णाच्या हातात बांधलेले शेल्याची चिंधी म्हणा, किंवा गरीब बहिणीने आपल्या भावाच्या हातात बांधलेला धागा म्हणा, किंवा शाळकरी एखाद्या मुलीने स्वतः तयार केलेली राखी, किंवा श्रीमंत बहिणीने आपल्या भावाला दिलेली सोन्याची किंवा चांदीची राखी, ह्या सर्वांमागे एकच आहे हो, ते म्हणजे भावा बहिणींचं परस्परांवरचं प्रेम. ओवीचा अजून एक भाऊ आहे, तो आता इथे नाहीये, पण ओवीला आपण विचारूयात, अंशी आठवण आली का म्हणून. काय गो ओवी? अंशी आठवण आली मला. ओ, आपण पुढच्या वर्षी बोलूया त्याला. मिस यू अंश. मिस अंश. तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करा. कळलं का ओवी काय बोलतेय? तुम्ही जर आमच्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. रक्षाबंधन सगळेच साजरे करतात, बरोबर ना? आपण पण बघूयात आम्ही आमच्या घरातलं केलेलं रक्षाबंधनचं सेलिब्रेशन.